शेवटी काम करणाऱ्याला पैशाची अडचण येत नाही. ज्याला कामच करायचं नाही, कारण सांगायचंय, तो दिलीप भाऊ कारण सांगणारे माणसं कधी काम करू शकत आणि कारण सांगणारा माणूस कधी पुढे करू शकत. एका निवडणुकीत पराभव झाला तर लगेच कारण चालू होतं, यानं असं केलं त्याने तसं केलं. अजिबात म्हणायचं काही कारण नाही, कारण आपणच असतो. आणि जो कारण सांगत नाही तो कधी पुन्हा पश्चातापाची वेळ त्याला येत नाही. तर कधी कारण हे कधी सांगायचं नसते आणि कारण न सांगता आपण काम केलं तर मला वाटतं अडचण येत. तेव्हा हा लोकशाहीची प्रक्रिया असते. अधिवेशन चालू आहे आणि आज चालू अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं 2 लाखापर्यंत 25 सप्टेंबरपर्यंत जे कर्ज थकीत आहे ते 2 लाखापर्यंत कर्ज आता माफ केलं. बघा कसं हुशारायचं. आतापर्यंत एकटाही कार्यवाही नव्हती. मला प्रश्न पडला तर भूमिपूजनाला आल्यात का मातीला आल्यात, पण कर्ज माफी झाली म्हणलं कार्यवाही म्हणजे लोकांना कुठे टाळ्या वाजवायचं कर्ज सांग. तर आपल्या सगळ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला, जे त्यांनी निवडणुकीमध्ये शब्द दिला होता. त्याच्याही विरोधात ज्या लोकांनी नियमित कर्ज भरलेलं, ज्या लोकांनी नियमित काय झालं, अनेक कर्ज माफ होते म्हणून कधी भरतच नाही, थकीत येते, पण नियमित कर्ज ज्यांनी भरलं अशा लोकांसाठी पण 50,000 रुपयाचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आता काय 50,000 रुपयाचा तोही निर्णयाचा घेतला. 50,000 रुपये जो ज्यांनी भरले त्याने 50,000 रुपये भरले, अशा पद्धतीचा निर्णय आता राज्याच्या सरकारने घेतला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.